त्याला तिकडे बसवा बरं, त्याच्या अंगाचा वक्ता वाचायला. तू जास्त शहाणपणा करत जाऊ नको हा, बसू त्याला तिथंच. त्याच्या अंगाचा वक्ता वाचा आणि त्याच्या अंगाचा वक्ता वाचायला तुला निर्मळ आहे का? सर दिवसातून 2दा आंघोळ करतो मी. हा काय म्हणला तू? महागाचा वक्ता वाचायला? अरे हो वन्नीर तोंडिया, आंघोळ करता का नाही कोणा ठेव करून गप्पा हाणा लागला. माझ्या बापाला सांगितलं बरं का. हा बाबा जिंगुट्या, तू 5-5 मिनिटं त्या पप्पाला नको त्रास देत जाऊ. उठलं काय झालं की माझ्या बापाला सांगेल, काय झालं की माझ्या बापाला सांगेल. हा तू शाळेत आला आता, त्या बाप्पाला काय सांगितलं 2-3 मुस्काडीत मारायच्या, पण याला चांगलं शिकवा. आलं का लक्षात? हां मी तुम्हाला काही मराठीच्या म्हणी विचारणार आहे, त्या मराठीच्या म्हणीचा अर्थ सांगायचा. आलं का लक्षात? हां तर पहिली म्हण अशी आहे, अति तेथे माती. सर मी सांगतो. हां सांग सांग. सर वावरात आती असते, मग किती खतलं तिथं माती निघते, खूप माती निघते सर वावरात. अरे थुत्तर तोंडिया, त्या माती तोंडात घालू घालू तुला हानील धरून बद काही सांगा लागला. थांबा थांबा, बाबाला फोन लावत थांबा. तुला कसं करू गड्या? गण्या तू सांग बरं, अति तेथे माती या म्हणीचा अर्थ काय? हा हे महत्वाचा प्रश्न आहे. सर तुम्ही नेहमी नेहमी आम्हाला टॉर्चर करता, बरोबर आहे. अभ्यास नाही केला, काही नाही केलं, प्रश्न विचारता, हे नाही केलं ते नाही केलं, मग हे तुमचं अति होते का नाही? हा हे अति झाल्यावर एखाद्या पोरानं तुमच्या टाळक्यात दगड घातला, मग त्याले म्हणतात अति तेथे माती. वा 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 वा, काय हुशार गणेशराव तुम्ही झाले. अबे माकड्या, अति तेथे माती या म्हणीचा अर्थ असा होतो, एखादी गोष्ट अति केली की तिथं माती होते म्हणजे होतेच. आलं का लक्षात? हां चला दुसरी म्हण सांगतो, काखेत कळसा आणि गावाला वळसा. बंट्या तू सांग बरं. काखेत वळसा गावाला कळसा का सर? तोंड्या, काखेत वळसा गावाला कळसा नाही, काखेत कळसा आणि गावाला वळसा. हा काखेत कळसा गावाला वळसा. हा एखादी गोष्ट आपल्या जवळच असते, पण आपण पुरं गाव हिंडून येतो, तशातला तो प्रकार आहे. म्हणजे जुनी म्हण होती काखेत कळशी म्हणजे पाणी हंडा भरण्याची, आणि पुऱ्या गावाने शोधत गेली की बाई होती का माणूस होती कोणा ठाऊ. बरोबर आहे, जास्त पुढचं नको बोलत जाऊ. हा चाल पुढची म्हण आहे, गरज सरो वैद्य मरू. सर मी सांगते, एखाद्या माणसाकडे आपलं काही काम असेल तर आपण त्याच्या घराभोवती चक्रा मारतो, आणि ते काम झालं की आपण त्याच्याकडे धुंकून सुद्धा पाहत नाही, असा त्या म्हणीचा अर्थ होतो सर. म्हणजे गरज संपली की वैद्य मेला तरी आपल्याला काही त्याचं घेणं देणं नसते. करेक्ट, एकदम बरोबर. हा दुसरी म्हणे, पालथ्या घड्यावर पाणी. हा तू सांग रे झिंगुट्या. सर आभाळ येते, आभाळ आल्याच्या नंतर विजा चमकतात, कडकड गडगड धडधड विजा चमकतात, मग पाऊस येते सर. पण मग आपल्या दारात जे हंडा असते सर उलटा, त्या हंड्यावर पाणी पडते सर, पण ते भरतच नाही. किती पाणी पडलं तरी, रातभर पाणी पडलं तरी भरत नाही. अरे बाबा काही नको सांग जाऊ. गण्या तू सांग बरं. सर आपल्याला येत नाही, तुम्हीच सांगा. अरे तुम्हाला मी किती शिकवतो, किती समजून सांगतो का नाही? प्रत्येक गोष्टीचं समजून सांगतो, प्रत्येक गोष्टी तुम्हाला हे करतो, तुमच्यावर काही फरक पडते का? नाही. मग असा त्याचा अर्थ होतो, एखादा घडा जर उलटा असला म्हणजे उघडा ठेवला, आलं का लक्षात, आणि त्याच्यावर किती पाणी टाकलं तर ती घडा भरेल का? तसं तुम्हाला किती शिकवलं, तुम्हाला किती शिकवण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला किती समजून सांगण्याचा प्रयत्न केला, तरी तुमच्यात काही फरक पडते का? हां तशी त्या घड्यासारखे आहात तुम्ही. तुम्हाला काही म्हणजे सामान्य ज्ञानमधले प्रश्न विचारतो, हां त्या प्रश्नाची उत्तर देता आली तर बघा. होते सुरू 100 कौरवाचे नावं सांगा, आयनु करा बायनु करा, असे अवघड प्रश्न विचारतात. हा मुद्दाम विचारतात. तर मला एक सांगा जिंगुट्या, तू सांग महाभारत कशामुळे घडलं? महाभारत सर काहीच नाही, काल आमच्या शेजारचे काका फुल दारू पिऊन आले. हा आणि दारू पिऊन आल्याच्या नंतर त्यांनी बायकोला मारायला सुरुवात केली. हा मग त्यांच्या घरात जोरदार भांडण सुरू झालं, आणि मग शेजारी पाजारी गोळा झाले. त्यातली एक बाई म्हणली, झालं बाई यायचं महाभारत सुरू. हां रोजचंच हे यायचं. हां त्याच्यामुळं महाभारत सुरू झालं. हां त्याच्यामुळे महाभारत झालं. अरे 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 अरे
ते नाही रे बाबा. महाभारत कशामुळे, कौरव आणि पांडवाचं युद्ध कशामुळे झालं? हा सर मी सांगतो. महत्वाचा प्रश्न आहे. पांडव 5 होते आणि कौरव 100 होते. तर पांडवांनी काय केलं, कौरवांना 5 गावे मागितली. 5 ते राजे होते आणि हे राजे होते. वास्तविक पाहता अर्ध राज्य यांना आणि अर्ध राज्य त्यांना मिळायला पाहिजे होतं, परंतु दुर्योधन खतरनाक होता सर. हा तर मग पांडवांना काय केलं, युधिष्ठिर म्हणाले की बाबा मला आम्हाला 5 गावं द्या. तर कौरव म्हणजे दुर्योधन म्हणला की तुम्हाला सुईच्या टोका एवढी पण जमीन मी देणार नाही. हा आणि तिथून मग महाभारताला सुरुवात झाली आणि ते पुढे त्याला बरेचसे कारण आहेत सर. हा वा 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 गणेश. हा त्याच्यामुळं म्हणत असतो आपले धर्मग्रंथ वाचत जा, वाचन करत जा, थोर महापुरुषांचे चरित्र वाचत जा. त्यानं काय होते, माहिती मिळते, त्यांनी जगण्याची प्रेरणा मिळते. महापुरुषांनी आयुष्यात काय काय संकट झेलले, कसे कसे झेलले, त्यांनी कसा कसा घराचा, संसाराचा, कशाचा त्याग केला. आलं का लक्षात? स्वातंत्र्यवीर असतील, पूर्वीचे आपले महापुरुष असतील, हे सगळे समाज सुधारक असतील, या सगळ्यांचं चरित्र वाचलं पाहिजे माणसानं. आलं का लक्षात? हो सर मी वाचत नाही सर, पण माझी आजी गोष्टी सांगत असते सर मला या सगळ्या. हा मे आय कमिंग सर? या 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 या. कोण तुम्ही? सर आय कॅन्ट स्पीक इन मराठी, ओनली आय कॅन स्पीक इंग्लिश. हा ओके ओके ओके. सर न्यू ऍडमिशन अँड माय नेम इज गोट्या सर, गोट्या. आय वॉज इन इंग्लिश मीडियम बट I want to study in Jilla Parishad school because Jilla Parishad school are very good. The teachers teaching very well. हे काय बोलायला रे? अबे ते विंग्रजीत बोलायला ना, विंग्रजीत. ओके 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 गोट्या, प्लीज बी सीटेड बॅक साइड. ओके सर, थँक्यू सो मच. हा चला, कुठं होतो आपण? हा गणेश, महाभारताचं तू खूप छान उदाहरण दिलं. हा तर मला एक सांग, गाढवाला गुळाची चव काय? सांगा आता, कोण सांगते? या म्हणीचा अर्थ सांगा. गाढवाला गुळाची चव काय? सर मी सांगते. आता जो हा गोट्या इंग्रजीत बोलला ते बंट्या, गण्या आणि झिंगुट्या याच्या काहीच लक्षात आलं नाही, याच्या टकुऱ्याहून गेलं. हा म्हणजेच गाढवाला गुळाची चव काय ही म्हण यांना तंतोतंत लागू पडते. हा, दुसरी म्हण सांगतो, दुरून डोंगर साजरे. सर मी सांगतो. दुरून डोंगर साजरे म्हणजे आता हे जे काय टोट्या नाही गोट्या याचं नवीन ऍडमिशन झालं, हे पहिले इंग्रजी शाळेत होता, बरोबर आहे. त्याला वाटलं जिल्हा परिषद शाळा लय चांगली आहे कानू, म्हणून त्यानं या शाळेत ऍडमिशन घेतलं. हां जसं दुरून डोंगर साजरा दिसते तसं जिल्हा परिषद शाळा साजरी दिसते, पण गुरुजी जेव्हा मारतात तेव्हा मग मेळ लागते. अबे वानेर तोंड्या, ती म्हणी त्याला होत नाही. हा जिल्हा परिषद शाळा म्हणजे आई सारखी असते, आई सारखी. आई जशी लेकराला माया लावते, जीव लावते, प्रेम लावते, तशी जिल्हा परिषद शाळा आहे, समजलं का? शिक्षक मारत असतील, शिक्षक कलमा करत असतील तर ते आपल्या चांगल्यासाठी कलमा करतात. हा चिंगुट्या थुत्राच्या काही नको सांगू. एकदम बरोबर बोलला गणे, एकदम बरोबर. चला दुसरी म्हण विचारतो, अति तेथे माती. सांगतो. अति तेथे माती म्हणजे एखादी गोष्ट जास्त केली की त्याची माती होते. समजा तुम्ही रोज जर मला कोंबडा करत असाल, माझ्या पाठीत धप्पे हाणत असाल, मला मारत असाल, तर ते अति होते, बरोबर का? आणि मग मी काय करणार, एक दिवस गोटात दगड घेणार आणि तुमच्या डोसक्यात घालणार. हा त्याच्यामुळं अति तेथे माती. नाही तू एखाद दिवशी तर नाही, पण मी तुझ्या डोसक्यात दगड आता घालतो मात्र. हा कोणत्याही म्हणीचा कुठेही अर्थ लावा जाऊ नको, माकड तोंडिया. आता विमानाचा शोध कुणी लावला? सर विमानाचा शोध गण्यानं लावला सर, गण्यानं. वा गण्यानं लावला का? कसा काय लावला सांगा बरं बंटी साहेब. सर काही म्हणते ते. नाही तू थांब जरासा, त्याला सांगू दे. सर त्यानं कागद घेतला सर, कागद घेतला आणि विमान बनवलं आणि ते उडवलं सर, लागला सर विमानाचा शोध. अबे बंट्या, विमानतळावर नेऊन बंद पडलेल्या विमानात घुसूघुसू मारील तुले. हा कोणाला या प्रश्नाचं उत्तर? मी सांगतो. विमानाचा शोध राईट बंधूंनी लावला सर, राईट बंधूंनी. करेक्ट, एकदम बरोबर. राईट बंधूंनी विमानाचा शोध लावला.
हा चला दुसरा प्रश्न. लाईनचा शोध कुणी लावला? लाईन कुणा आणली? लाईन सर लाईनचा शोध लाईन म्हणणं लावला सर. हां तारा तारानं लाईन गावात आणली सर, आणि तारा तारानं घरात आणली सर, तारा तारानं बोर्डात आणली सर, आणि तारा तारातून टीव्हीत गेली, लाईटात गेली, फ्रीजमध्ये गेली, मिक्सरमध्ये गेली सर, वॉशिंग मशीनमध्ये गेली. हां तारा तारानं सगळीकडे गेली सर, त्याच्यामुळे लाईन म्हणणं शोध लावला. अबे झिंगुड्या, आ प्लग मध्ये वायर खुसून त्या तारा तारानं करंट देईल तुले? होते नव्हते कसं उभे राहतील तुझे? हा दुसऱ्या कोणाला प्रश्नाचं उत्तर येते? सर मी सांगते सर. लाईटचा शोध थॉमस अल्वा एडिसनने लावला सर. हा करेक्ट. लाईटचा शोध एडिसनने लावलेला आहे, ध्यानात ठेवा. तर सांगा रेडिओचा शोध कोण लावला? रेडिओचा गण्या तू सांग बरं. सर 5 मिनिटं थांबा, गुगल पाहतो, गुगल करतो सर, थांबा 5 मिनिटं. गण्या गुगलवर नाही पाहायचं, हा मनान सांगायचं. सर तुम्ही सांगा बरं कोण लावला रेडिओचा शोध? रेडिओचा शोध गुगली एल्मो मार्कोनी यांनी लावला, गुगलच्या माहितीनुसार. आलं का लक्षात? हा सर तुम्हाला कशाला पाहिजे गुगल? तुम्हाला गुगलवर पाहायला जमते, आणि आम्हाला पाहायचं म्हणलं की नका 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 करता. लोक घोड्यावरही बसू देत नाहीत आणि पैदलही चालू देत नाहीत. या म्हणीचा अर्थ सांगा बरं, कोण सांगते? सर त्यासाठी ती गोष्ट सांगा लागेल सर. अरे गोष्ट नको सांगू, नुसता अर्थ सांग. ओ सर सांगू द्या ना गोष्ट, आम्हाला माहिती ती सांगू द्या. बरं बरं सांग बाबा सांग. एक माणूस एकदा घोडा घेऊन जात होता, पैदल पैदल चालत होता, आणि घोड्यावर त्याचा मुलगा होता. तो चालत असताना समोरून काही 2-4 माणसं आले, आणि त्यांनी मुलाकडे पाहून म्हटले, काय मूर्ख मुलगा आहे, वडिलांना पायी पायी चालवतो आणि स्वतः घोड्यावर बसतो. आम्ही जर या ठिकाणी असतो तर वडिलांना घोड्यावर बसवलं असतं आणि आम्ही पैदल चाललो असतो. मग मुलानं काय केलं, मुलगा घोड्यावरून खाली उतरला, आपल्या वडिलांना नाही नाही म्हणत असताना घोड्यावर बसवलं, आणि घोडा धरून हातात चालू लागला. थोडं पुढं अंतर गेल्याच्या नंतर पुन्हा 2-4 माणसं दिसले. त्या माणसांनी पुन्हा घोड्यावाल्याकडे, त्या मुलाकडे, त्याच्या वडिलाकडे पाहिलं, आणि त्यातला एक जण म्हणाला, काय मूर्ख माणूस आहे, आपल्या लहानशा मुलाला पैदल चालवायला आणि स्वतः मात्र घोड्यावर बसलेला आहे. त्या माणसानं काय केलं, तो स्वतः घोड्याच्या खाली उतरला आणि दोघंही पैदल चालू लागले. पुन्हा समोर गेल्याच्या नंतर 2-4 माणसं भेटले, त्यातला एक जण म्हणाला, काय मूर्ख माणसं आहेत, एवढा मोठा घोडा असताना पैदल चालायला लागले, आम्ही जर असतो तर दोघंही घोड्यावर बसलो असतो. मग म्हणून त्या बापलेकांनी काय केलं, दोघंही घोड्यावर बसले. समोर पुढे गेल्याच्या नंतर पुन्हा 2-4 माणसं भेटले, त्यातला एक म्हणाला, काय मूर्ख माणसं आहेत, त्या घोड्याचं किती तो घोडा केवढा, त्यांचं वजन किती, त्या घोड्यानं त्या वजनानं ते घोडा मरून जाईल का नाही. असं ऐकल्याच्या नंतर ते बापलेकर खाली उतरले आणि घोडा खांद्यावर घेतला आणि चालू लागले. पुन्हा समोर 2-4 माणसं भेटले, म्हणले, काय मूर्ख बापले कळतं, घोड्याला कुठं खांद्यावर घेत असतात का, घोड्यावर बसायचं असते. आणि अशा प्रकारे ती म्हण पडली सर, लोक घोड्यावर बसू देत नाहीत आणि लोक पैदलही चालू देत नाहीत. वा 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 वा, काय सामान्य ज्ञानी गण्यात. मी तर बाबा मी तर आश्चर्यचकित झालो. पण का रे, अभ्यासाच्या टायमाले तू हे सामान्य ज्ञान जाते कुठं? सर तुमच्या पुढे किती अभ्यास केला तरी तुम्ही नाहीच म्हणणार, कारण तुमच्या तोंडावर गण्याचंच नाव आहे. एक लक्षात घ्या, रामायण आणि महाभारत याच्यामध्ये नेमकं तुम्हाला काय जाणवते, काय फरक जाणवतो? हा कोण सांगते? सर रामायण वेगळं, महाभारत वेगळं. रामायण प्रभू रामचंद्र आणि लंकाधिपती रावण यांच्यामध्ये घडलेल्या युद्धाचा ते युद्ध आहे, ते रामायण आहे. आणि महाभारत कौरव आणि पांडव यांचं त्याच्यामध्ये आहे सर, ते वेगळं आणि हे वेगळं. अरे बाबा हो ना, वेगळं वेगळंच. मी एकच नाही करायला, मिक्स नाही करायलो. पण रामायणामधून काय शिकायला मिळते आणि महाभारतामधून काय शिकायला मिळते, कोण सांगते? मी सांगतो. महाभारतामध्ये एक शिकायला मिळते की जराशासाठी भानगडी करू नका. आजकाल धुरे फोडाफोडी होतात, डोक्यात दगडीटा घातल्या जातात, ईदभर धुऱ्यासाठी भांडणं होतात आणि मग ते भांडणं कोर्टात जातात. कोर्टात गेल्याच्या नंतर ज्या धुऱ्यासाठी भांडणं झाले त्या दोघांचे वावर जातात, पिढ्यानपिढ्या होते, दुश्मनी तयार होते, 15-20 वर्ष केस चालते आणि सगळे वावर जाते. आणि महाभारताचं जे युद्ध झालं ते फक्त जमिनीसाठी झालं सर.
आणि रामायणामधून अतिशय एक चांगली आपल्याला एक गोष्ट घेता येते सर, की जर भाऊ सोबत असला तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही. प्रभू रामचंद्राचे भाऊ लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न हे त्यांच्या सोबत होते. लक्ष्मण वनवासात सोबत होते, भरत, शत्रुघ्न हे त्यांनी प्रभू रामचंद्राच्या पादुका ठेवून 14 वर्ष राज्यकारभार पाहिला, पण ते गादीवर बसले नाही. आणि उलट काय झालं, रावणाचा भाऊ रावणाच्या विरोधात होता, म्हणून रावण युद्ध हरला. सांगण्याचं तात्पर्य एकच, भाऊ सोबत असला की किती मोठं संकट असलं, किती मोठं काही आलं तरी माणसाला काहीच वाटत नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळं धुऱ्यासाठी कशासाठी चिल्लर चल्लर गोष्टीसाठी भांडणं करू नये. आलं का लक्षात? काही वाद असतील तर ते सामोपचारानं मिटवावं. अतिशय सुंदर गाण्यानं उत्तर दिलेले. गणेश, तू हळूहळू दिवसेंदिवस तुझी प्रगती होत आहे बरं का. असंच जसं या सामान्य ज्ञानमध्ये लक्ष देतं तसंच अभ्यासात सुद्धा लक्ष देत जाय. सर एक कविता म्हणू का सर? वा वा, तुला कविता येते का? अरे आपल्या गण्या वर्गात गण्या फार जोराचा कवी आहे, तू बी म्हण. सर कविता म्हणजे माझं गाणं आहे सर. माझं एक गाणं आहे, पाऊस पाऊस आला पाऊस. तर माझं एक गाणं आहे, आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. पाऊस पाऊस आला पाऊस, पाऊस पाऊस आला पाऊस, 5 मिनिटातच गेला पाऊस. पाऊस पाऊस आला पाऊस, नदी नालेले आला पाऊस. पाऊस पाऊस आला पाऊस, भिजायची कुठं फिटली हौस. पाऊस 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 पाऊस, गडूळ पाऊस, चांगला पाऊस, गारगुंडा पाऊस, वारवादन पाऊस. पाऊस 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 पाऊस. बस कर पगले, रुलायगा क्या? बस बस झिकुट्या, बस 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 बस. खूप सुंदर कविता. बस 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 झाली, बस झाली. सर प्लीज टॉकिंग इन इंग्लिश. आय कांट अंडरस्टँड मराठी सर. आय कांट अंडरस्टँड. व्हॉट आर यू टॉकिंग? बाळा गोट्या, माझा विषय मराठी आहे, इंग्रजीचे सर दुसरे आहेत. आता तुला अ आ इ ई पासून सुरुवात करावं लागेल. आता हा वर्ग 9 आहे आणि तुला अ आ इ ई पासून सुरुवात करायची म्हणल्यावर पहिल्या वर्गात जाऊन बसावं लागेल बाळा. त्याच्यामुळं आता तू काय करायचं, मराठी ग्रामरचे अ आ इ चे क ख ग घ चे हे सगळे पुस्तकं आणायचे, वाचायचं. तेव्हा तुला मराठी येईल. म्हणून म्हणतास तू आपले लेकरं सगळे मराठी मीडियमला टाका. माय मराठी, आपली माय मराठी, मातृभाषा मराठी आहे. आता पुन्हा सरकारचा एक नवीन निर्णय या लागला, इथं लेकराला धड मराठी येत नाही आणि आता पहिल्या वर्गापासून हिंदी सक्तीची करायले. इथे 9व्या वर्गातून असून गण्या म्हणते मै भाग्या भाग्या रपकन पड्या, भाजी बी सांड्यान, कोड्यास बी पड्यान, भाकरी बी पड्यान, टोंगळ्या कोबी लग्या. ही अशी आज 9व्या वर्गातल्या पोरायची हिंदी आहे. तर पहिल्या वर्गातल्या लेकराला काय येईल त्याला अजून बोलता येत नाही. बरोबर आहे सर. आपण आता कोण होईल करोडपती, आलं का लक्षात? कोण होईल शाळेतला करोडपती, हे आता घेऊ आपण. आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार, त्या प्रश्नाची उत्तर द्यायची, बरोबर आहे? आणि मग तो जो जिंकेल त्याला शाळेचा करोडपती आपण जाहीर करून टाकू.